मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 रान वेडी या कवितेचा अभ्यास करणार आहोत। कवितेचे नाव आहे रानवेडी। मुलांनो, इथे दिलेले चित्र पहा। या चित्रामध्ये काय काय दिसत आहे तर इथे एक मुलगी आहे, तिच्या हातात फुलं आहे, तिच्या मागे सुंदर असं निसर्ग चित्र आहे। रान आहे, डोंगर आहेत, झाडं आहेत आणि या चित्रामध्ये जी मुलगी आहे तिला कवीने रानवेडी असं म्हटलं आहे। आपण कवितेचे वाचन करून घेऊयात। पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागून या, अख्ख्या रानात पांगली, पोर डोंगरावर भाळली। रान गवताची फुलं तिच्या कानामधी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, अहो टणटणी फुलली, तिच्या कानामधी फुली, अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली, पोर डोंगरावर भाळली। पोर माळावर खेळली, अन वाऱ्यासंग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड, अव हसता हसता मऊ गवतात लोळली, पोर डोंगरावर भाळली। गाई दांड्याच्या वाटानं चाली यंगत नेटानं, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाळी तव्हा गडदिक पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली, पोर डोंगरावर भाळली। या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे। अतिशय सुंदर अशी ही कविता आहे। आता आपण या कवितेचे स्पष्टीकरण पाहूयात। पोर डोंगरावर भाळली, भाळली म्हणजे आवडणे, त्याच्या नादी लागून या, अख्ख्या रानात पांगली, पांगली म्हणजे ही जी मुलगी आहे तिला हे डोंगर हे रान खूप आवडलं। ती त्या रानावर भाळली आणि ते पाहण्यासाठी ती अख्ख्या रानात पांगली म्हणजे इकडे तिकडे त्या रानात ती फिरू लागली। पोर डोंगरावर भाळली म्हणजे तिला डोंगर परिसर खूप आवडला। रान गवताची फुलं तिच्या कानामधी डुल, कानामंदी, कानामंदी म्हणजे कानामध्ये। तर या मुलीला हे डोंगर रान खूप आवडलं आणि तिने काय केलेलं आहे, या रानातील गवताला जी फुलं आलेली आहेत ती तिने तिच्या कानामध्ये घातलेली आहे। अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, गळ्यामंदी म्हणजे गळ्यामध्ये। चाई, चाई म्हणजे एक वेल आहे आणि त्याला छोटे छोटे फुलं येतात। त्या चाईचा मोहर या छोट्या मुलीने गळ्यामध्ये घातलेला आहे आणि त्यालाच कवीने गळसर असे म्हटलेले आहे। अहो टणटणी फुलली, तिच्या नाकामंदी फुली, अन बुरुंडाची फुलं तिनं केसात माळली, पोर डोंगरावर भाळली। टणटणी हे सुद्धा एक फुलझाड आहे जे रानामध्ये उगतं। तर या मुलीने टणटणीची फुली नाकाला लावलेली आहे। स्त्रिया नाकामध्ये नथ घालतात, त्याचप्रकारे ह्या मुलीने नाकाला टणटणीची फुली, नाकामध्ये टणटणीची फुली घातली आहे। अन बुरांडीची फुलं तिने केसात माळली। जसं टणटणी हे एक फुलझाड आहे त्याचप्रकारे बुरांडी हे सुद्धा एक फुलझाड आहे आणि त्या बुरुंडाची फुलं तिने केसात माळली आहेत, केसात लावली आहे। पोर डोंगरावर भाळली, तिला हा डोंगर रान खूप आवडला आहे।
पोरं माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. माळावर म्हणजे माळरान. माळरानावर ही पोर खेळली आहे. पोर म्हणजे मुलगी खेळली आहे अन वाऱ्यासंग बोलली. माळरानावर खूप वारा असतो. ह्या मुलीने त्या वाऱ्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. या वाऱ्यासंग ती बोललेली आहे. ही जी मुलगी आहे ती रानावर, डोंगरांवर, निसर्गावर, मातीवर, फुलांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. त्यामुळे कवीने इथे पोरं माळावर भाळली असं वर्णन या मुलीचं केलेलं आहे. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. मुलांनो, तुम्ही सर्वांनी वडाचं झाड पाहिलंच असेल. वडाच्या झाडाला पारंब्या असतात. ह्या मुलीने माळरानावर गेल्यावर वडाच्या झाडाच्या पारंबीला झुला खेळला आहे, म्हणजे झोका खेळला आहे आणि तिचा झोका आभाळाला गेला आहे. पान साबरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड. पान साबरीचं म्हणजे निवडुंगाचं. पहा, त्या मुलीने पुढे काय केलं आहे, पान साबरीचं बोंड खाल्लं आहे आणि त्यामुळे तिचं तोंड लाल झालं आहे. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. बघा, पान साबरीचं बोंड खाऊन तिचं तोंड लाल झालं आणि ती हसता हसता ती मऊ गवतात लोळली. पोरं डोंगरावर भाळली. अशा ह्या मुलीला हा डोंगर परिसर खूप खूप आवडला आहे. तिने पान साबरीचं बोंड खाल्लं, त्यामुळे तिचं तोंड लाल झालं. मग ती हसता हसता मऊ मऊ गवतात लोळली. पुढील ओळी पाहूयात. गाई दांडाच्या वाटनं, चाली यंघत नेटानं. गाई दांडाच्या वाटनं म्हणजे गाई गुरे ज्या वाटेने जातात त्या वाटेने तिने आता चालायला सुरुवात केली आहे. चाली यंघत नेटानं. नेटानं म्हणजे सतत. ती आता गाई दांडाच्या वाटेनं चालायला तिने सुरुवात केलेली आहे आणि ती सतत आणि सतत डोंगर चढत आहे, यंघत आहे. यंघत म्हणजे चढणे. ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला. ज्यावेळेस ही मुलगी डोंगर चढत असते, नेटाने सतत सतत डोंगर चढत असते, तो डोंगर चढत असतानाच ढगांचा गडगडाट होतो. त्यालाच कवीने ढोल ढगांचा वाजला अशी सुंदर उपमा इथे दिलेली आहे. ज्यावेळेस ढगांचा गडगडाट आवाज येतो, ढगांचा आवाज येऊ लागतो, त्यावेळेस तिने काय पाहिलं आहे, नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी आणि आता काय झालं आहे, पाऊस यायला सुरुवात झाली आहे. पहाडी. पहाडी म्हणजे पावसाची सर. तवा गडदिक पळाली. तवा. तवा म्हणजे तेव्हा. गडदिक म्हणजे डोंगराची कपार. ज्यावेळेस पाऊस यायला लागला त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी किंवा आपण भिजू नये यासाठी ती गडदिकडं पळाली म्हणजे डोंगराच्या कपारीकडे ती गेली आहे. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. आणि ती आता पावसाने भिजली आहे तरी उन्हात वाळली म्हणजे आता पाऊस थांबला आहे आणि ऊन पडलं आहे. ऊन पडल्यामुळे पावसात भिजलेली मुलगी आता वाळली आहे. तिचे कपडे वाळले आहेत. पोरं डोंगरावर भाळली आणि ह्या मुलीला हा डोंगर परिसर, हा डोंगर, माळरान खूप खूप आवडले आहे. मुलांनो, कवी तुकाराम धांडे यांनी निसर्गाचं खूप सुंदर असं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. खूपच सुंदर अशी ही कविता आहे. तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.